जगभरात हजारो लोकांनी मृत्यूपूर्वी एकच गोष्ट सांगितली आहे, मला एक स्वप्न वारंवार पडत होतं. कोणाला नदी दिसली, कोणाला पांढरा प्रकाश, कोणाला मृत नातेवाईक. हे सगळे योगायोग आहे का, की मृत्यू येण्याआधी मेंदू आपल्याला इशारा देतो? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मिस्टेरियस मराठी. आज आपण अशा रहस्यावर बोलणार आहोत ज्यावर डॉक्टर, वैज्ञानिक आणि मानसशास्त्रज्ञ सगळेच गप्पा आहेत. मृत्यूपूर्वी अनेक लोकांना एकसारखं स्वप्न का पडतं? चला सत्य शोधूया. संशोधन आणि मृत्यूपूर्व अनुभव सांगणाऱ्या लोकांच्या कथांमधून 5 कॉमन ड्रीम्स हे समोर आलेले आहेत. पांढरा किंवा सोनेरी प्रकाश. लोक सांगतात, मी एका प्रकाशाकडे चाललो होतो, भीती नव्हती, फक्त शांतता होती. मृत नातेवाईक दिसणं म्हणजे आई वडील, आजी बाबा. ते बोलत नाहीत पण हात धरतात किंवा हसतात. त्यानंतर पाणी, नदी, समुद्र किंवा पूर. खोल पाणी, शांत किंवा खूप वेगाने वाहणारं. उंच ठिकाणाहून खाली जाणं म्हणजे डोंगर, जिना, पूल, खाली उतरण्याचं स्वप्न. आपलं आयुष्य चित्रफितीसारखं दिसणं. बालपण, चुका, आनंद, दुःख सगळं काही सेकंदात. आश्चर्य म्हणजे ही सगळं स्वप्न वेगवेगळ्या देशांमध्ये, धर्मांमध्ये, संस्कृतींमध्ये एकसारखीच आढळतात. मृत्यूपूर्वी मेंदूतील ऑक्सिजन हा कमी होतो, त्यामुळे मेमरी सेंटर ॲक्टिवेट होतो, हॅल्युसिनेशन होतात आणि टाईम डिस्टॉर्शन हा जाणवतो. मेंदू शेवटच्या क्षणी पीस मोडमध्ये जातो. शास्त्रज्ञांच्या मते मृत्यूपूर्वी मेंदूत DMT नावाचं रसायन रिलीज होतं. DMTमुळे तेजस्वी प्रकाश, मृत्यूलोक दिसणं, आत्म्याचा अनुभव आणि टाईम थांबल्यासारखं वाटणं. हेच अनुभव ध्यान आणि नियर डेथ एक्सपिरियन्समध्येही दिसतात. सायकॉलॉजी म्हणजे माणूस आयुष्यभर मृत्यूबद्दल ऐकत आलेल्या गोष्टी मेंदूत साठवत असतो. शेवटच्या क्षणी सबकॉन्शियस माइंड ते सगळं एकत्र दाखवतो. म्हणजे प्रकाश म्हणजे मुक्तीची कल्पना, नातेवाईक म्हणजे सुरक्षितता आणि पाणी म्हणजे आयुष्याचा शेवट. पण प्रश्न असा आहे की सगळ्यांच्या मेंदूत एकसारखी कल्पना आली कुठून? गरुड पुराणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की मृत्यूपूर्वी आत्म्याला मार्ग दाखवणारे संकेत दिसतात. काही डॉक्टर सांगतात की अशा स्वप्नानंतर अनेक लोकांनी आपली इच्छा व्यक्त केली, जुने वाद मिटवले, मृत्यू शांतपणे स्वीकारला. कदाचित हे स्वप्न भीती देण्यासाठी नाही तर मन तयार करण्यासाठी असतं. मृत्यूपूर्वी येणारी स्वप्न ती भास आहेत की आत्म्याची तयारी? याचं ठोस उत्तर आजही कोणाकडे नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की मृत्यू ही केवळ समाप्ती नाही, ती कदाचित एक प्रवास आहे. तुम्हाला काय वाटतं? ही स्वप्न मेंदू निर्माण करतो की आत्मा आपल्याला निरोप देतो? तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.